बातमी पुढे जाऊया कोल्हापुरातून जरांगे यांच्या समर्थनार्थ कोल्हापूरकर मुंबईकडे रवाना होत आहेत। शाहीर दिलीप सावंत हे आपले शाहिरी पथक घेऊन यात सहभागी होणार आहे। त्यांनी त्यांच्या अंदाजामध्ये सरकारकडे आरक्षणाची मागणी केली। आज शाहिरीच्या मागणीतून एवढंच मोर्चा की इथल्या असणाऱ्या संपूर्ण मराठा बांधवांना बळ देण्यासाठी आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरच्या राजेशाही शाहू महाराजांच्या नगरीतील हा शाहीर आज खऱ्या अर्थानं पुढे सरतोय। मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। शिवशामच्या मावळे आम्ही माई माघार, आरक्षणासाठी पुढे सरणारे। कोल्हापूरच्या झोमणार तुम्हा मिरच्या, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्याकरता मनमाड, मालेगाव, नाशिक अशा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मराठा बांधव ट्रेन तर ट्रेन, गाडी तर गाडी असे मुंबईकडे येऊ लागलेले आहेत। यावेळी आरक्षण मिळण्यावर ठाम असल्याची भावना मराठा बांधवांनी व्यक्त केली। स्टेशनवर तासभर थांबलेले आहेत, गाड्यांनी मुंबईकडे कूच करत आहेत। या सगळ्या मराठा आंदोलकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। आरक्षणच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलेले आहे। ते मुंबईला पोहोचलेले, त्यांना समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी मनमाड, मालेगाव, चांदवड, येवला या नाशिकच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मराठा बांधव जे ते रेल्वेने जाते। माझ्यासोबत बोलण्यासाठी मराठा बांधव आहे आणि विशेष म्हणजे त्यांना मुस्लिम समाजानेही पाठिंबा दिलेला आहे, ते आपल्यासोबत आहे। कशासाठी चालले तुम्ही आणि काय माग? आम्ही जो सगळे सोयऱ्याचा कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी मुंबईला चाललेलो आहे। हैदराबाद गॅझेटर, मुंबई गॅझेटर आणि 17 गॅझेटर लागू करण्यात यावं। त्यानंतर मराठा आरक्षण हे मराठा ऑलरेडी 70-75 वर्षापासून पूर्वीपासून कुणबीच आहे, परंतु त्याला आरक्षणापासून दूर ठेवण्यात आलेलं असल्यामुळे आम्ही आरक्षणाचा हा अंतिम लढा लढण्यासाठी मुंबईला चाललेलो आहे। कोण कोण आणि किती लोक चालले, कुठून कुठून चालले आणि प्रमुख मागणी? आणि तुम्ही एकच दिवसाची पोलिसांनी परवानगी दिलेली, मग तिथे तुम्ही जाऊन काय करणार? नांदगाव तालुका मराठा बहुल असल्याने या तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि मोठ्या संख्येने मराठा बांधव आज मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होतोय। कारण मराठा समाजाला आज आरक्षणाची अत्यंत गरज आहे, त्यामुळे या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। या आंदोलनासाठी चांदवड, नांदगाव, येवला, मालेगाव या ठिकाणाहून सुद्धा मराठा बांधव येत आहेत। आमचे जे लहान बंधू आहेत, मुस्लिम समाज आहे, दलित बांधव आहेत, इतर ओबीसी समाज आहे, यांचा सुद्धा आमच्या या मराठा आरक्षण आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे। तिथे जाऊन आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत। आम्हाला 3 आयोगांनी मागास सिद्ध केलेलं आहे, मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे हे सिद्ध झालेलं आहे, तरी तुम्ही आम्हाला आरक्षण का देत नाही? आणि यावेळेस हे आमचं अंतिम लढा आहे आरक्षणाचा। या अंतिम लढ्यामध्ये पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे, एक तर माझी अंत्ययात्रा निघाल नाही तर विजय रथ निघाल, या निकराने आम्ही हा आरक्षणाचा लढा लढण्यासाठी मुंबई येथे प्रयाण करीत आहोत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। पुढची काय भूमिका राहणार आहे? समजा आरक्षण थोडा चाल ढकल झालं तर पुढचं काय? पुढचं जर सरकारने चाल ढकल करण्याचा प्रयत्न केला तर मनोज दादा जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही मुस्लिम बांधव पण आहेत, ते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय तुमचं का पाठिंबा तुम्ही देत आहे? आज या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे मुंबई येथे जे आंदोलनाची जी भूमिका घेतली, खरं म्हणजे मराठा समाजाला जे आरक्षणाची जी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून दादांची जी मागणी आणि ती मागणी रास्त आहे। ओबीसीला कुठेही धक्का न लागता दादांनी स्वतः सांगितलेलं आहे का आमच्या मराठा समाजाला ती मागणी आहे ती तुम्ही मान्य करा, परंतु हे शासन आहे तर ते मान्य करत नाही। आणि त्याकरिता मनमाड शहरातील मुस्लिम समाजसुद्धा या आंदोलनास, मनोजदादा जरांगे पाटीलच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा देतो, या ठिकाणी थांबतो। एकूणच आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते मुंबईकडे रवाना झालेले आहे आणि विशेष म्हणजे जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं